नमः शिवाय. ओम नमो फलसिद्धाय. श्री शिवलीला अमृतातील 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिव भजनी परायण. सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यासी नाही मिती. त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण. त्यासी वंदिती शुक्रादि सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु. अथवा षोडश दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिव स्वरूप म्हणू गुणी. त्यावरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आधरे. कंठी बांधावे 32 मसका भवते 24. सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षड्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफोळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणिजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ए विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजादायात भूसूर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांछन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पे. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उद्धार. भक्ताक्षिमाक्षील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उद्धार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकर्ते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपास जाताची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिव ध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे धूर्त अमंगळ त्यांची संगती ना आवडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर लेविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेविती. तवते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करिता शिवलीला अमृत. बोलती शिव नामावळी सत्य पहाणे शिव पूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान यास का ना आवडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती मागुते वस्त्रभूषणे लेविती. ते सर्वेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवरीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडिते आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सेवे वेष्टित ऋषीचे भार अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञाती प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठांचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले.
जेवी मनुष्य वागती अपार तैसीच पूर्वी होते रजनीचर ते पितृके वारे समग्र जाळिले सत्र करोनिया जन्मे जय सर्प सत्र केले ते आस्तिके मध्येची राहिविले पराशरासी पुलस्तिने प्राथिले मग वांचले रावणादिक विरंचिसी दटा उनी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे देवी पित कैवारे पराशरे वादी जर्जर पे केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्यांचा नातू होय शुक्र योगींद्र तो भद्रसैनाचा कुलगुरु निर्धार घरा आला जाणूनी राव प्रधान सामुरे धावती साष्टांग मुनी घरासी आणिती षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष स्वमस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून मने दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करती शिवाचे ना आवडती वस्त्र अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण करती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर ना आवडे राजविलास अनुमात्र गजवाजी यांनी समग्र आरूढावे आवडे ना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडले चित्ती मग ते दोघे कुमर आणुनी गुरु प्रती दाखविले भद्रसेनेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तिसूत मने हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टनंदी ग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तिचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा डळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्मय रत्न पयंकराजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूपस भाग्य येती घरा वैश्या असुनी पतिव्रता निमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवीत नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मुनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवीत कोटी लिंगे करवीत श्रावण मासी अत्यांदरे एक भद्रसैना सावधान कुकुट मर्कट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्याच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते
ऐव्यतीच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन मने स्वर्गुची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तव्य हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्ष्मी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सेवेची त्यांनी दिव्यलिंग काढले. सूर्यप्रभो हुनी आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागार म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागाने नेऊन. मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव. भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेसी लागला अग्र. जन धावू लागले चहूकडून एकची हाक झाली. 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी. एरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कृकुट मृकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. रक्तशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी एकोन. वृक्षस्थळ घेत बडऊन म्हणे दिव्यलिंग दत्त झाले. सौदागार बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला. सौदाकर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमा रंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणूनी. ऐसे देखिता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान. महानंदने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळ मोळी. दशभुजा पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ता ते. माथा जडांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. श्री जुजुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी. चंद्रकळा त्याचे शिरी नीलकंठ खटंग वांगधारी. भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघुरला. नेसला से व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार. सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरवती. वरचे वर कुंदून झेलीत देवी 10 भुजा पसरुनी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरीत हृदय कमळी परमात्मा. मने झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान. ती मने हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाला. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाऊनी त्वरित नगरा समवेत चालली. पाऊली सकळ शिवपदी
जेथे नाही आधी व्याधी, श्रद्धा तृष्णा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मद मत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे, जेथे सुरत तरुंची वने अपारे, सुरभीची बहुत खिल्लारे, चिंता मुनीची धवलांगारे, भक्ता कारणे निर्मिली, जेथे ओसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा आणि अविनाश, महानंदा तेथे पावली, हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसैनास, मने हे कुमार दोघे निशेष, कुरकुट मृकट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून, त्याच पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्ष्मी डोळस, शिवभजनी लागती बहुतास, उद्धरतील तुम्हा ते अमात्यासहित भद्रसैन, गुरुसी घाली लोटांगण, मनके इतुकेन मी धन्य, सुपुत्र उद्धरी जन्मले, भद्रसैन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करती, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास, परम प्रियकर राजस, प्राणाहुनी आवडे बहु, तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण, सांगा स्वामी मग तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख, परी तुम्हासे एकता वाटेल दुःख, हे सभा सकळीक दुःखावरणी पडेल पे, सप्रत्यय सदृश्य बोलावे वचन, नातरी आगासी येते मूर्खपण, तुम्हा वाटेले विषाहून विशेष ते गोष्टी, भद्रसैन म्हणे सत्यवचन, बोलावयान करावा अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा, आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडी येला, अमात्य सहित त्या स्थानी, दुग्राग्रीत गेले आहाळोनी, अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करती आक्रोशे, करुनिया हाहाकार, वृक्षतळ पिटी नृपवर, मग रायासी पराशर, सावध करुनी गोष्ट सांगे, नृपा श्रेष्ठान सोडी धीर, एक सांगतो विचार, जे पंचभूते नव्हती समग्र, शशी मित्र नव्हते पेते, नव्हता मायामयी विकार, केवळ ब्रह्ममय साचार, तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणूनिया, ते ध्वनी माया सत्य, तेथुनी झाले ममत्व, मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया, सत्वाशे निर्मिला पीत वसन, रजासे सृष्टिकर्ता दृगहीन, तमांशे रुद्र परिपूर्ण, सत्य स्थितत्य करविता, विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण, एरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागून, चारी वेद उपदिशले, चहुवेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन, त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवन यत्री असेना, बहुत करी हा जतन, त्याहुनी अनेक थोर नाही साधन, हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वयं बोले, जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कोमुलोद्ध एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग संप्रदाय ऋषीपासून, भूतली आला हा अध्याय जाण, थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थ पावन, स्वर्गीचे देव दर्शन, त्यांचे घेऊ इच्छिती, जप तप शिवाचरण, याहुनी थोर नाही जाण, रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणूनी वर्णावा, रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर, पाश सोडणी यम किंकर, रीते हिंडो लागले, मग यमी विधी लागी पुसवून, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण, तिने कृतकवादी भीती लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली, त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जाऊनी यमपुरीस,
महानरकी पडले सदा. यम सांगे दूता प्रती, शिवदोषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्याला गुण, आणुनी नरकी घालावे. रुद्राध्याय ना आवडे ज्यांसी, कुंभी पाकी घालावे त्यांसी. रुद्रा अनुष्ठानी आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दूर होय साचा. अथवा शतगट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून, अभिषेचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र अवतरणे पूर्ण, क्षोणी पाळा करी सप्तदीन. राये धरिले दृढ चरण, सद्गत होऊनी बोलत. सकल ऋषी रत्नमंडित पंथक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरित्वा आचरत्व करावे पूर्ण, तुस्सवे जे आहेत ब्राह्मण. आणि सागसी ते बोलावून, आत्ताचे आणि तो आरंभी. मग सहस्र विस्र बोलावून, ज्यांची रुद्रा अनुष्ठानी भक्ती पूर्ण. न्यास ध्यानयुक्त पडून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्यासी वामनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दृष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालो न देते मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणुनी उभा करीती. ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता होऊन. सहस्रगट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनीचे सलिल भरणे पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यमी आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित परियेला. एक मुहूर्त निश्चेष्टित, चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देता नाभिकारा ते. रुद्रलोक शिंपोन सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, उद्धर्व जटा कपाळी सिंदूर. विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खदिरांकरा सारिखे. तो मज घेऊनी जात असता, 4घे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यासी साम्यता, कमळ भवांडी तुझी नसे. ते तेजे जैसे गगस्ती, दिगंतम सहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन, मज सोडविले तोडुनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून, करीत ताडन केले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच नाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत ते वेळे, देवसुने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयांची महासुस्वर, मध्यवांदे गर्जिती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे ब्रह्मे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रनना धडकती भेरी, नादन साये नभोदरी. असो भद्रसेनयावरी, विधियुक्त होम करीत असे. षडश अन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्र देत. अमूलिक वस्तू अद्भुत, आणुनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तप्त, पुरेपुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडती ठाई ठाई. ब्राह्मण देती इंद्राक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी की, काशी क्षेत्रावरी स्पर्धुनी की. शाश्वतले प्रेम मृडानी, रमणलिंग अर्चिजे की. निर्देवास साठे चिंतामणी
इक्षुती धा पुढे श्राब्दी धावुनी तैसा कुमृद्धो नंदन ते क्षणी नारद मुनी पातना वाल्मिक सत्यवती नंदन ओदन्न पादी कलायती हृदय रत्न हे शिष्य ज्यांचे त्रिभुवनी जान वंदजी का सर्वाते जो चतुक्षहा षष्टिका प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करनामळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मांडुनी पुन्हा सृष्टी करणार मागू तुम्ही अन्याय विलोकिता नेही दंडे ताडील शक्रांधिका तो नारद देखुनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंदनी अग्नी दक्षिणाग्नी ग्राह्यपत्य आहवनी उभे ठाकले देखता परशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसैन धाउनी धरती चरण ब्रह्मानंदे उंच बळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके करजोडुनी म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्युयती नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रा अनुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षानाथ देवेला शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूसी पुसू लागला शिवदूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणि होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्त्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा ओंघालुनी तत्वता कैसा आणि तो होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून त्वं 12 वर्षी मृत्यू चिन्ह गंडांतर थोर होते ते महत्व पुण्य निरसून सहज 10 सहस्त्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्य नंदन महाराज स्व अपराधे कष्टी बहु मग उभा टाकुनी कृतांत कर जोडुनी स्तवन करीत हे अपर्णाध्व हिमनग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राय पायावरी घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करूनी महोत्सव करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन तो शेविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांसी होय आयुष्य संतती त्यांसी काळन बाधे अंती वंदुनी नेती शिवपदा 10 कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असे अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्म हत्या एव्य महापाप पर्वत तत्पता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगे निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसउनी त्वरित राव प्रधान नेले मिरवीत विधी लोक वैकुंठी वास बहुत स्व इच्छेने करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जपस्वा रुद्रानुष्ठान त्यासी न बाधे ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व थाई येथे जो मानिल अविश्वास
तो होईल अल्पायुषी तामस, हे निंदी तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा, त्यासी प्रसवनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता, त्यासी संभाषण करिता महापातक जाणिजे, ते आपुल्या ग्रहासी न अनावे, आपण त्यांच्या सदनाशी न जावे, ते त्याजावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक ग्रह, जो प्रत्यक्ष भक्षितो विष, जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस, त्यासी मृत्यू आला या गोष्टीस, संदेह काही असेना, असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीला अमृत, हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा, या अध्यायाचे करिता अनुष्ठान, त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य, त्याच्या घरी अनुदीन ब्रह्मानंद प्रगटेल, अपरनारदयावज्य मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, जो जगदानंद मूळकंद, अभंगन विटे कालत्रयी, शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड, एकदशाध्याय गोड हा, श्री सांब सदाशिवार्पणमस्तु, शुभम भवतु. ओम नमो पलसिद्धाय. धन्यवाद मंडळी.